महाराष्ट्र की राजनीति में एक ऐतिहासिक दृश्य उस समय देखने को मिला जब करीब 2 दशकों बाद चचेरे भाई उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक सार्वजनिक मंच पर एक साथ दिखाई दिए। मुंबई में आयोजित आवाज मराठीच्या मराठियों की आवाज रैली को शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे और महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने संयुक्त रूप से आयोजित किया। यह रैली हाल ही में हिंदी को महाराष्ट्र के प्राथमिक विद्यालयों में तीसरी अनिवार्य भाषा बनाने के निर्णय के खिलाफ मराठी अस्मिता की आवाज बनकर सामने आई। हालांकि यह विवादित नीति बाद में सरकार द्वारा वापस ले ली गई, लेकिन इसी मुद्दे ने ठाकरे बंधुओं को एक मंच पर ला खड़ा किया। राज ठाकरे ने मंच से गरजते हुए कहा, जो काम बालासाहेब ठाकरे नहीं कर पाए वो देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया, हमें एक कर दिया। उन्होंने कहा, हमारे पास सड़कों पर शक्ति है और ये दिखेगा भी। उद्धव ठाकरे ने भी मराठी भाषा के पक्ष में भावुक अपील की और कहा कि मराठी मान सम्मान और अस्तित्व पर कोई समझौता नहीं किया जाएगा। राज ने स्पष्ट शब्दों में कहा, मुंबई या महाराष्ट्र पर हाथ रख कर देखिए, फिर देखना क्या होता है। हिंदी सिर्फ 200 साल पुरानी है, मराठी हमारी पहचान है। यह रैली सिर्फ भाषाई एकता की नहीं, बल्कि आगामी बीएमसी चुनावों से पहले राजनीतिक समीकरणों में बदलाव का संकेत भी मानी जा रही है। बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली। आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे। ठीक आहे, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे। माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत, ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली, त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय। दीपक पवार पण त्याच्यात आहेत, सगळेच आहेत, मुनगेकर साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, सगळेच आहेत, कोणाकोणीची नाही। महादेवराव बसले, महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे। त्यावेळेला काय जानकर बी अंजान होते असं होतं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आणि मला कल्पना आहे, आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत। कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील। त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत। सन्माननीय उद्धव ठाकरे,
आणि जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस. मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्खं. पण पाऊस आहे, पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये, आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं, परंतु आता काही स्क्रीनवरती आठवा. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं.